आज आपल्या या हनुमान मंदिरामध्ये आम्ही जे जीर्णोद्धाराचं काम चालू केलेलं आहे, हे मावळ तालुक्याचे आपले अध्यक्ष गणेशजी खांडगे यांच्या प्रेरणेतून परत एकदा मारुती मंदिराचं आम्ही काम सर्व स्टेशनमधील याचे ट्रस्टी सर्व नागरिक यांच्या वतीने परत सुशोभीकरण मंदिराचं करायचं आहे असं आम्ही ठरवलेलं आहे. तसेच या ठिकाणी गणेश खांडगे यांनी 2-3 वर्षापूर्वी बोलून दाखवलं होतं की चांगली त्याची गणपतीची मूर्ती बसवायची व गणेशाचं मंदिरसुद्धा इथं छोटंसं बारकं करायचं आहे असं त्यांनी संकल्पना मांडली होती. त्यातून ती सुद्धा साकार होत आहे. या कार्यक्रमासाठी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या सर्व पत्रकारांना आज आम्ही इथं निमंत्रण केलं आहे. त्यासाठी आपण आलात, आपलं नेहमी सहकार्य आम्हाला लाभतं आहे, त्याबद्दल मी हनुमान ट्रस्ट व या तळेगाव स्टेशनच्या सर्व नागरिकांच्या वतीने आपल्याला आपलं स्वागत करतो व मारुती मंदिराचं जीर्णोद्धार कसं करणार आहोत याची सर्व कल्पना व माहिती आपल्याला सविस्तर गणेशजी खांडगे देतील व या भागामध्ये कोणी मोठी मदत करणार आहे त्याचंसुद्धा आपल्याला सविस्तर माहिती गणेश खांडगे देतील, ते द्यावीत अशी मी त्यांना विनंती करतो. श्री हनुमान उत्सव समितीच्या वतीनं आयोजित आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे या हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, आमचे मार्गदर्शक माननीय कृष्णाजी कारके, ट्रस्टी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे अशोकराव माळसकर, सुदर्शनजी खांडगे, नरेशजी ओसवाल, नाना कुटे, केशव कुल, सचिनजी भांडवलकर, अशोक शेठ ओसवाल, आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच आमचे पत्रकार बांधव भगिनी, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो आणि रामनवमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देखील देतो. यंदाच्या वर्षी हा उत्सव साजरा करत असताना तळेगाव स्टेशन परिसरातील एक उद्योजक माननीय महेशराव निंबाळकर यांना आम्ही अध्यक्ष म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे. हा उत्सव साजरा होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परंपरा जपली तरच संस्कृती खऱ्या अर्थानं टिकते आणि संस्कृती जर टिकली तरच आपण समाज मजबूत ठेवू शकतो, समाज मजबूत करू शकतो. आणि याच भावनेतनं गेली अनेक वर्ष ग्रामदैव श्री हनुमान उत्सव तळेगाव स्टेशनच्या परिसरामध्ये साजरा होत असतो. यंदा देखील हा उत्सव 2 तारखेला हनुमान जयंती आहे. त्या दिवशी अभिषेक अध्यक्षांच्या हस्ते होतो, दिवसभराचे कार्यक्रम असतात, धार्मिक कार्यक्रम असतात. त्यानंतर 6 तारखेला यात्रा हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानं जी भरते ती संपन्न होते. 7 तारखेला करमणुकीचा कार्यक्रम असतो. 6 तारखेला वेगवेगळे कार्यक्रम आणि पालखीची ग्रामप्रदक्षिणा अशा पद्धतीचे सर्व बरगतचा कार्यक्रम या 2 दिवसामध्ये आहेत. यंदाचा उत्सवाचं वेगळं आकर्षण आणि पत्रकार परिषद खरं घ्यायचं कारण म्हणजे यापूर्वी म्हणजे अनेक वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आहे. परंतु मध्यंतरीच्या 12-15 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्वी आम्ही ज्या ढोल-लेझिमच्या स्पर्धा घ्यायचो त्या काही कारणास्तव खंडित झालेल्या होत्या आणि म्हणूनच यावर्षी आम्ही
त्या स्पर्धा लेझिम आणि झांज पथकांच्या भव्य स्पर्धा भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न करत आहोत. आमच्या पूर्वीच्या पिढीनं या पारंपरिक स्पर्धांची परंपरा जोपासण्याचं काम केलेलं होतं आणि तीच परंपरा पुन्हा नव्या जोमात, नव्या उत्साहात ठेवण्याचा आमचा सगळ्या मंडळींचा या ठिकाणं जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. खरं तर लेझिम, झांज, ढोल लेझिमांची ही जी स्पर्धा आहे ही फक्त एक स्पर्धा नसून आपली एक परंपरा, आपली संस्कृती आणि नव्या पिढीकडं या परंपरा, संस्कृती ह्या विचारातनं, आचरणातनं पुढच्या पिढीकडे गेल्या पाहिजेत आणि त्यांना देखील या सगळ्या कार्यक्रमांना बरोबर घेऊन उद्याची आपली जीवनशैली किंवा उद्याच्या भावी सगळ्या जीवन प्रवासामध्ये आपली वाटचाल असली पाहिजे.